कधी जातो या अड्ड्यावर, असं होतो या कधी जातो या अड्ड्यावर। तर मित्रांनो, वेड शर्यतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आलोत महाड तालुक्यामध्ये मोपरे या गावात ज्येष्ठ गाडा मालक मनोहर भिकू जांभळे यांच्या घरी। तर त्यांच्या बैलांची आपण मुलाखत घेणार आहोत। तर प्रथमतः तुम्ही तुमच्या बैलांची वर तुमची थोडी माहिती द्या। माझे नाव शुभम मनोहर जांभळे। हां, हे माझे वडील मनोहर भिक्खू जांभळे अच्छा, आणि हे आमचे काका सुनील रांजणकर। हां आणि हा बजरंग हां, आणि हा रेनबो। ठीक। आता तुम्ही तुमच्या बैलांची थोडी आणखीन माहिती द्या की कुठून आणले, कसे आणले। हा आमचा रेनबो, हा आम्ही अलिबागमधून मारुती अप्पांकडून घेतला। हां बहुतेक 3 वर्ष आमच्या वाड्यात आहे तो, पण सतत गुलालात आहे। आणि हा बजरंग उनेगावमधून पियुष शिंदे आहेत त्यांच्याकडून घेतला। हां, आमच्या ताईचा फेवरेट बैल हा। अच्छा। तर दादा, आत्तापर्यंत म्हणजे तुमच्या दावणीला कोणती कोणती बैलं होऊन गेलेत आणि हा नाद तुम्ही कधीपासून तुमच्या घराण्यात चालू आहे? हा नाद म्हटल्यावरती 1990 पासून हा नाद चालू आहे। माझी तिसरी पिढी असेल बरोबर, माझ्यापर्यंतही अजून नाद चालू आहे। आणि म्हणजे तुमच्या दावणीला आत्तापर्यंत किती बैलं, म्हणजे कोणती कोणती बैलं होऊन गेली त्यांची थोडी नावं सांगा। पहिलं पप्पांच्या ह्याच्यात एक राजा म्हणून होता, त्यांनी भरपूर गुलाल घेऊन दिला ना मला। हां, 1990 साली होता बहुतेक तो। हां, त्यांनी भरपूर गाजवले आणि तेव्हाचा काल। हां, ते आमच्या गावातले विनायक पाटील म्हणून आहेत, त्यांचे वडील गाडी हाकलायचे धावते। हां, तो राजा म्हणून बैल होता। नंतर त्याच्यानंतर मग जेव्हा मी हे चालू केला तेव्हा पहिलाच आमचा 2020ला राजा म्हणून एक बैल आणला, हां, त्याने पण भरपूर गाजवला। नंतर मग तेव्हा जरा आजारी पडला, हां, नंतर मग मी तलवार आणला। हां, तलवार काय थोडा एवढा लागला नाही, हां, नंतर मग हा रेनबो आणला। ठीक आहे। तर दादा, आता तुम्हाला तुमची जोडी तर प्यारी आहे, जसं रेनबो बजरंग, तसं तुम्हाला महाडमध्ये कोणता बैल आवडतो? महाडमध्ये तो आता बैल हयात तर नाही आहे। हां, आमचे सुरेश पाटील आहेत गावातले, अच्छा, त्यांचा एक बैल होता रायफल। हां, आता गेल्या वर्षी त्याला दुःखद निधन झालं, पाहायला लागलं त्याच्या। तो माझा फेवरेट बैल, म्हणजे त्याचा पळ एवढा भारी होता ना, जाम भारी तर होता। दादा, तुम्ही तर एक उत्कृष्ट जॅकी आहात, तसंच तुम्ही कला कोणाकडून अवगत केलीत आणि तुम्हाला कोणता जॅकी आवडतो? मला जॅकी आवडतात म्हणजे आमच्या गावातले म्हणजे जुने होऊन गेले, विनायक जानू पाटलांचे हां, वडील अच्छा, जानू पाटील म्हणून, ते अजून आमचे कृष्णा पाटील, दगडू पाटील, किशोर शेडगे, नथुराम शेडगे, हे आमच्या इथले उत्कृष्ट जॅकी, म्हणजे त्यांनी काल गाजवलेले आहेत त्यांनी भरपूर। अच्छा, मग त्यांच्याकडून सगळं शिकत आलेलं आहे मी, ठीक आहे, आणि माझे वडील पण आहेतच। हां। तर दादा, आत्तापर्यंत तुम्ही ह्या जोडीवरती किती गुलाल घेतलेत आणि तुमची आवडती शर्यत कोणती? ह्या जोडीवरती आता 1.5 वर्ष ह्या म्हणजे वाड्यात ही बैल आहेत, हां, तर ह्या 1.5 वर्षात बहुतेक 15 गुलाल घेतले असतील। हां, सगळ्यात आवडती शर्यत गांधारपाळ्याला गेल्या वर्षी झाली, जितूभाई सावंतने ठेवलेत शर्यत। अच्छा, तेव्हा गाडी झेंड्यावरून फिरून आली, पण ती एक गाडी अर्ध्याच भेटली मला, हां, तर समोरासमोर टक्कर झाली। टक्कर होऊन पण गाडीचा आस पूर्ण लपून गेला आणि तो चाकच फिरत नव्हता ह्या डाव्या साईडचा, तरी पण बैलांनी त्यांच्या ताकदीवरती गाडी पूर्ण खेचून 1 नंबर केलं त्या तिथं। ती सगळ्यात माझी आवडती शर्यत। तर दादा, तुम्हाला जसं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आलात तेव्हापासून तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला जिवलग असा मित्र कोण लाभला? बैलगाडी क्षेत्रात आत्तापर्यंत जिवलग मित्र आमचे उनेगावचे एक जिवलग म्हणता नाही येणार, ते आता घरातलेच झालेत। हां, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, अच्छा, आणि पूर्ण ते उनेगावचे भरपूर जण आहेत असे की म्हणजे जिवलग घरातले सगळे झाले। तर दादा, तुमचं आता एवढी मोठी नंबरातली जोडी सांभाळत आहे, तर तुमचं नियोजन कसं असतं मैदानातलं आणि घरचं नियोजन म्हटल्यावरती सगळं पप्पाच करतात। त्यांना फेरा देणं किंवा त्यांचा खुराक घालणं किंवा धुचं वगैरे पप्पाच सगळे करतात। अच्छा, आणि मैदानातलं नियोजन म्हटल्यावरती आमचे मोपरे गावचे ग्रामस्थ सगळे असतात। खंबीर साथ ज्याची असते तो आमचा पांडुशेठ आसलोलची, त्याची खंबीर साथ असते, म्हणजे कुठं काय करायचं ते बरोबर। आकाश झांजे काय नात्याचा। हां, जीवला